नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर चला मग आज बघूया आपण मस्त अशी बटाटा आणि मटारची भाजी. आपण वर्षभर तर सारखं फ्रोझन मटार आणून भाजी करत असतो. अशी भाजी करा तुम्ही, सगळे घरातले बोट चाटून तर काय ताट पुसून खातील, इतकी छान होईल भाजी. आता आई हे बटाटे चिरून धुवून घेतलेली आहे, वरची साल काढलेली आहे. तुम्हाला काढू वाटत नसेल तर काढू नका, आम्ही काढलेली आहे. हे टोमॅटो, थोडेसे काजू, थोडंसं खोबऱ्याचं आपलं जे खोबऱ्याचं चुरा असते ते घेतलेला आहे, आणि धने थोडेसे अर्धा चमचा, जिरे अर्धा चमचा, तीळ, तेजपत्ता, लवंग, मिरे आणि दालचिनी घेतलेली आहे. थोडं थोडंच घेतलेलं आहे, जास्त मसाला आवडत नाही आमच्या घरी म्हणून. अद्रक आणि लसण आणि मटार घेतलेले आहेत. आणि हे कढीपत्ता आहे. तुमच्याकडे जास्त मटार असले तर जास्तही घेऊ शकता, थोडेसे होते म्हणून जेवढे होते तेवढे आईने घेतलेले आहेत. तर आता एवढ्यामध्ये मस्त भाजी एकदम चमचमीत होणार आहे. तुम्ही बघा कशी करते आई भाजी, ती आपण बघूया. सर्व काही भाजून घेणार आहे आई. आता तेजपत्ता, तीळ, धने आणि आपलं दालचिनी, लवंग, मिरे सगळं घालून भाजायचं. थोडेसे काजू सगळं घालून थोडंसं हात गरम, त्याच्यामध्ये जर काही मॉइश्चर असलं तर ते जावं म्हणून छान भाजून घेणार आहे. थोडंसं गरम करून घ्यायचं ह्याला. त्याच्यात आपण एक खोबऱ्याचा चुराही टाकून घ्यायचा. सगळे एका जागीच एकामध्ये एक छान भाजलं जाते, भाजायचं असं. भाजी छान लग्नामध्ये करतात, नाहीतर सांगू का तुम्हाला, शेतामध्ये जेव्हा आपलं खळं पडलेलं राहत आहे तेव्हा अशी मस्त चमचमीत भाजी आणि भाकरी करून खातात. छान शेतामध्येच करतात अशी भाजी, मस्त मसाला टाकून, ताज्या मसाल्यामधली भाजी. तर ती भाजी आज आपण करूया जशी गावाकडे करतात. शेतामध्ये जे गडी राहतात, जे शेतामध्ये माणसं कामाला राहतात ना, त्यांनी बनवून खातात, तशी भाजी आहे ताई. बघा कवा भाजलं म्हणून कसं ओळखायचं, तर मस्त सुवास येत आहे. सुवास येऊ की ओळखायचं की आता मस्त भाजलं हे बघा. छान काढून घ्यायचं. आता असंच काहीतरी नवीन अशा पद्धतीने आलू खात नाहीत, काहीतरी चिप्स केले, काही केलं तरच खातात. बटाट्याची भाजी खात नाहीत, तर अशा पद्धतीची बटाट्याची भाजी करायचं, सगळे आवडीनं खातील. छान थंड होऊ देऊत आपण. थंड झाल्यानंतर वाटून घेऊया. ह्याला तेल टाकली नव्हती, उगं भाजली. आता ह्याला थोडंसं तेल टाकून कांदा भाजून घेणार आहे. लसण आणि आलं सुद्धा त्याच्यातच भाजून घेणार आहे आई. कांद्याचा इतका छान सुवास येत आहे ना, खूपच भारी. थोडंसं मीठ टाकायचं कांद्यावर, म्हणलं तर आपल्याला भाजते वेळेस छान भाजा येते. ते कढीपत्त्याचे पाणी, जे कडुलिंबाचं पाणी म्हणताना आपण, कडुलिंबाचे ते पाणी टाकायचं, म्हणजे छान चव येते. कोथिंबीर असली तर कोथिंबीरही टाकू शकता. टाकायचा टोमॅटो. आपण छान जारमधून वाटून घेऊया. थोडं वाटण झालेलं आहे आपलं. आता याला बाजूला काढून घेऊया. इकडे टोमॅटो, कांदा आणि कढीपत्ता जे आपण भाजलेला आहे त्याला थंड करायला ठेवलं आहे, आणि ती थोडीशी भाप निघत आहे त्याच्यातून. थंड झालं कीच वाटा. आम्ही टमाट्याचं कांद्याचं वाटण करून घेतलेलं आहे, आणि त्याच्यामध्येच आपण हा जो ताजा मसाला केलेला आहे ना, तो त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि मग वाटायचं. छान घालून त्याच्यामध्ये आपण वाटून घेऊया. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर झालेलं आहे वाटण, एकदम मस्त. आता हे जर वाटण तुम्ही जर रात्रीच्या वेळेस जर बनवून ठेवलात तर सकाळ उठल्याबरोबर तुम्हाला भाजी करायला जास्त वेळ सुद्धा लागणार नाही. बस वाटण टाकायचं आणि भाजी करायची. जर तुम्हाला असंच वाटण जर करून ठेवायचं तर 8 दिवसाचं सुद्धा करून ठेवू शकता, जे तुम्हाला रोजच्या भाजीचं टेन्शन राहणार नाही. बस थोडंसं वाटण टाकायचं आणि भाजी करायची. दोडका करा, वांगा करा, आलू, काहीही करू शकता. कोणची शेंग भाजी सुद्धा करू शकता, खूप छान होते याच्यामध्ये. टेस्ट लागते भाजी एकदम मस्त. तर बघू शकता कसं झालेलं आहे वाटण, एकदम मस्त. हे बघा असं वाटण करायचं. हे बघा किती छान टेक्स्चर एकदम मस्त आलेलं आहे. असं करायचं. भाजी एकदम स्मूथ होते, एकदम मस्त. कसं पनीरची भाजी झाल्यासारखी. बघा तेल घेतलेलं आहे आईनं, मोठे 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये राई आणि जिरा टाकून घ्यायचं. तेल छान तापलेलं आहे म्हणून एकाच वेळेस टाकून दिलेलं आहे. केलेलं आहे ना, हे वाटण टाकून घेऊया आता आपण तेलामध्ये. तर इथं थोडेसे आपण कढीपत्ते टाकून घेऊया. तर कढीपत्ता पहिल्यांदा तेलात टाकलेला नाही का, तर खूप उडत आहे, त्यामुळे असं टाकलेलं आहे. खूप छान राहतं, एकदम मस्त. आता छान भाजून घ्यायचा आपण मसाला. हा छान शिजत आहे मसाला. आपण सुके मसाले टाकून घेऊया. थोडीशी बेडकी मिरची पावडर टाकत आहे आई, आणि हळद सुद्धा टाकायचं. तिखटाचं मिरची पावडर पण टाकायची, आपली तिखट मिरची.
त्याची भाजी ना एकदम झणझणीत राहिली ना तर छान. मग मीठ बेतानेच टाका. आईने थोडंसं मसाल्यामध्ये टाकलेलं आहे, त्यामुळे आता कांद्यावर सुद्धा टाकलेलं होतं, त्यामुळे बेताने टाकायचं. छान भाजू द्यायचा आता मसाला. आता टाकून घ्यायचे आपले बटाटे, त्या मसाल्यामध्येच टाकून घ्यायचे. छान भाजलेला आहे मसाला. आता पहिला आपण भाजून घेतलेला होता, त्यामुळे जास्त काही भाजावं लागणार. आता वरून वटाणे सुद्धा टाकून घ्यायचे. आमच्याकडे वटाणे म्हणतात, तुम्ही याला मटार म्हणता, आम्ही वटाणे म्हणतो, त्यामुळे वटाणेच येत आहे तोंडाला. तर बघा बटाटा आणि वटाणे दोन्ही भाजून घ्यायचे. छान अशी भाजी भाकरीसोबत, चपातीसोबत, पुरीसोबत सुद्धा खूप छान लागते. एकदम मस्त सुवास येत आहे. जसं काय आपल्या आजूबाजूला कुठेतरी लग्न असलं ना, तिथं स्वयंपाकाचा सुवास येतो ना, तसा येत आहे. आता हे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. बटाट्यावर म्हटलं तर थोडं बटाट्यामध्ये मीठ उतरतंय आणि ते चव लागते. बटाटा थोडंसं साखर टाकायचं, एक चिमूटभर म्हणल्यासारखं शास्त्र आहे ते. पण साखर टाकायचं स्वयंपाकामध्ये, थोडी तरी भाजीला टाकायचं. आमच्याकडे टाकतात, आम्ही टाकतो तसं. तुम्ही सुद्धा एक वेळेस ट्राय करून बघा, खूप छान लागते स्वयंपाक. आणि आपल्याला हे सगळं पंचतत्व मिळतंय शरीरामध्ये. आंबट, गोड, तिखट, मीठ सगळं काही शरीरामध्ये. बघा भाजी किती छान लपतप एकदम मस्त. बटाट्याला सर्व मसाला लागलेला आहे. बघा कशी झालेली आहे भाजी एकदम मस्त. आता छान शेकून घ्यायचं बटाटे. आपण निघालेले आहेत बघा बटाटा. आता आपण पाणी टाकून घेऊया याच्यामध्ये. इकडे गरम पाणी केलेलं आहे. कधीही भाजीला गरम पाणीच टाका, थंड पाणी टाकू नका. हे बघा आता मस्त गरम पाणी. तुम्हाला जशी रस्सा भाजी पाहिजे तशी टाका. जर तुम्हाला सुकी भाजी पाहिजे असली तर थोडी टाका. थोडीशी रस्सा भाजी पाहिजे असली ना, हॉटेलमध्ये जी पुरीसोबत देतात ना, ती अशीच करतात रस्सा भाजी. तर बघा आपल्या जे फोडी बटाट्याचे आहेत ना, त्याच्यावरती थोडंसं इतकं येऊ द्यायचं पाणी. म्हटलं तर आपोआप शिजून भाजी एकदम मस्त होते. तुम्ही बघा, मी दाखवते तुम्हाला आणखी. हे बघा असे मोठे मोठे फोडी करायच्या. जास्त बारीक फोडी केल्या ना गिजगोळा भाजी होऊन जाते. तर अशी करायची, मस्त होते एकदम भाजी. बघा आता शिजते. शिजलं की मी तुम्हाला दाखवते. छानपैकी आता भाजी शिजत आहे. आपण काढून बघूया. तर बघा कशी झाली आहे, मस्त रटरट शिजून घेत आहे. आम्ही आलू उकडलेले नाहीत, त्यामुळे असं शिजवावं लागते आलूला. बघू शकता. आता बघूया बटाटा शिजलाय का आपला. आता हे बघा थोडा शिजलाय. आणखी थोडंसं शिजायचं आहे, 5-10 मिनिट थोडंसं शिजावं लागते. शिजू देऊया आपण, मग मस्त लागते बटाट्याची भाजी. मस्त लागते एकदम छान. असा बटाटाही बरोबर राहत नाही. खूप जण कच्चच ठेवा म्हणतात बटाटा, पण आमच्याकडे थोडंसं शिजावं लागते. आता मस्त आपला बटाटा शिजलेला आहे. एकदम छान मस्त भाजी शिजून गेलेली आहे. आता बघा, बघू शकता असं इतकंसं पाणी लागतंय भाजीमध्ये रस्सा म्हणून. तर बघा किती मस्त झालेली आहे भाजी एकदम. तुम्हाला जर आणखी लपतप पाहिजे असली भाजी तर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकू शकता. आम्हाला आवडत नाही, आम्हाला अशाच मसाल्यामधली आवडते. आणि जास्त चटणी ते आमच्या घरी खात नाहीत शेंगदाण्याची, त्यामुळे इतक्याच असं भाजी आता खायला आवडते. पोळी भाजी म्हणून असंच खातात. आणि गावाकडे की नाही मस्त अशी भाकरी राहिलं ना, भाकरी चुरून खातात ह्याच्यामध्ये, म्हणून जास्त पाणी घालतात. आणखी आम्ही कमी घातलेलं आहे. मस्त बटाटा थोडा चुरून घेतात आणि पाणी घालून मस्त भाकरी आणि भाजी चुरून खातात. छान लागते. तुम्ही सुद्धा अशी भाजी करा आणि भाकरी चुरून खा. आणि शकता भाजीला एकदम मस्त तवंग आलेला आहे. तर बघा कशी झालेली आहे भाजी, नक्की सांगा. आणि आता आपण ताट करूया. बघा आता मस्त झालेली आहे एकदम बटाटा आणि मटारची भाजी. तर बघा अशी आता बघू, तुम्ही सुरुवातीला वाटलं ना तुम्हाला खूप पातळ झालेली आहे, पण ती बघा कशी एकदम घट्ट झालेली आहे. आता जास्त काही पातळ नाही, काही नाही. अशीच भाजी तुम्ही सुद्धा करा, खा आणि कशी झाली होती ते मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.